नमस्कार मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक ग्रामर केअर अकॅडमी, गाडगेनगर, अमरावती आणि ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन. आजचा आहे तिसरा लेक्चर. 200 व्हिडिओजपैकी तिसरं लेक्चर आहे आज. आपण गेल्या मागच्या 2 लेक्चर्समध्ये एका लेक्चरमध्ये पाहिलं नाउन किंवा प्रोनाउन, दुसऱ्यामध्ये पाहिलं आपण व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि केसेस. परंतु हे का पाहिलं तर आपला टेन्स चॅप्टर चालू आहे. टेन्स फर्स्ट चॅप्टर कोणता आहे आपला? टेन्स म्हणजे काळ. या काळासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे. त्या गोष्टींपैकी किती गोष्टी होत्या बोला? नाउन होता, प्रोनाउन होता, व्हर्ब होता, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह होता, ॲडव्हर्ब होता आणि नंतर होता कंजंक्शन. ठीक आहे ना. म्हणजे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्यापैकी, त्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी 5 पार्ट्सची गरज आपल्याला टेन्स शिकताना आहे. आणि म्हणून आपण पहिल्या लेक्चरमध्ये नाउन प्रोनाउन पाहून घेतलं हलकं फुलकं, त्यानंतर आपण व्हर्ब पाहिलं. ठीक आहे. ॲडव्हर्ब आणि कंजंक्शन आपण जेव्हा सविस्तर पार्ट ऑफ स्पीच चॅप्टर पाहू तेव्हा पाहू. ठीक आहे ना. हे 2 लेक्चर पाहून घ्यावे. आज आपला तिसरं लेक्चर आहे. इथून आपण टेन्सला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहे. टेन्ससाठी जे मटेरियल आवश्यक आहे ते आपण या 2 लेक्चरमध्ये पाहून घेतलं. तर तुम्ही जर 2 लेक्चर पाळले नसेल तर पहिलं आणि दुसरं लेक्चर पाहून घ्यावं. ठीक आहे. आपला टेन्स चॅप्टर सुरू होतो आजपासून. टेन्स म्हणजे काळ. बघा, आपण लहानपणापासून टेन्स शिकत आलेलो आहे. टेन्स म्हणजे काळ होते. टेन्सचे 3 रूप आहे. कोणते कोणते? तीन टेन्स आहे. एक आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स, तिसरा आहे फ्युचर टेन्स. सर्वांना माहित आहे, आपल्या सर्वांना या गोष्टी माहित आहे. यांचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता? तर सिंपल. आपण त्यालाच इनडेफिनिट म्हणतो. आपण दुसरा प्रकार कोणता? कंटिन्युअस. त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतो किंवा त्यालाच आपण इम्परफेक्ट टेन्स म्हणतो. त्यानंतर तिसरा प्रकार कोणता आहे? हा जर इम्परफेक्ट असेल म्हणजे कंटिन्यू इम्परफेक्ट असेल तर तिसरा आपण याला परफेक्ट म्हणतो. चौथ्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे तो परफेक्ट पण असतो आणि तो कंटिन्युअस सुद्धा असतो. कंटिन्युअसच्या स्पेलिंग मध्ये पोरांना घोळ असतो. CONTINUOUS हे स्पेलिंग आहे कंटिन्युअसचं. ठीक आहे ना. चलो, आता सर्व गोष्टी आपल्याला माहित आहे. लहानपणापासून आपण हेच शिकत आलेलो आहे. सिंपलला आपण साधा म्हणू शकतो, कंटिन्युअसला आपण चालू असं म्हणू शकतो. चालू किंवा अपूर्ण म्हणजे हा जर परफेक्ट म्हणजे जर पूर्ण असेल तर हा इम्परफेक्ट आहे, अपूर्ण आहे. याला आपण अपूर्ण असे म्हणू शकतो. परफेक्टला आपण पूर्ण आणि कंटिन्युअसला चालू म्हणजेच चालू पूर्ण असं म्हणू शकतो. किंवा या अपूर्णला म्हणजे या चालूला अपूर्ण म्हणते तर या ठिकाणी असं आपण पूर्ण अपूर्ण असंही म्हणू शकतो, चालू पूर्ण असंही म्हणू शकतो. हा सर्व कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. हे सर्वांनाच माहित आहे. तुम्ही जर आज 5व्या वर्गातल्या पोरांना विचारलं आणि म्हटलं की सांग टेन्स किती आहे, तो सांगेल 3 टेन्स आहे. त्याला म्हटलं प्रकार किती आहे, तो सांगेल 4 प्रकार आहे या पद्धतीनं. ठीक आहे ना. परंतु आपल्याला जर MPSC सारखी एक्झाम क्रॅक करायची असेल, MPSC असो वा UPSC असो किंवा तुम्हाला बँक एक्झाम असो किंवा त्या सरळ सेवा भरती असो, तुम्हाला जोपर्यंत ग्रामर हा पार्ट परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुमचा पेपर निघणे नाही आहे. कारण आपण भरपूर विषयांचा अभ्यास करतो. ठीक आहे. आपल्याला इंग्लिश आणि मराठी येत नाही. मराठी पण येऊन जाईल, परंतु इंग्लिशमध्ये आपण मार्क खातो आणि इंग्लिशमध्ये त्याच वेळेस इंग्लिशमध्ये मार्क्स कव्हर करणारे पोरं नोकरीवर लागतात. समजलं ना. बाकी सगळे विषय आपण करून ठेवतो, फक्त इंग्लिश होत नाही आपला. जे लोक नोकरीवर लागणारे असतात त्यांचेही बाकी सर्व विषय असतात, प्लस त्यांचा इंग्लिश असतो आणि म्हणून त्यांचा रिझल्ट निघतो. मित्र, हे खरं कारण आहे त्यांच्या यशाचं. ठीक आहे.
गमक आहे यशाचं. ठीक आहे, चलो आपण टेन्सला सुरुवात करू. तर आपण पाहून घेतले 3 टेन्स आहे. कोणते कोणते 3 टेन्स आहे? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स आहे. आणि त्याचे 4 प्रकार आहे. सिंपल, त्याला आपण इंडिपेंडेंट, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. तर त्यापैकी आपल्याला पहिला टेन्स पाहायचा आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. आजपर्यंत आपण ज्या पद्धतीनं टेन्स शिकलो असेल ते शिकलो असेल. तुम्हाला कोणत्या पुस्तकातून टेन्स समजलेले असतील ते समजले असतील, परंतु माझी स्टाईल थोडी वेगळी आहे टेन्स शिकवण्याची. आणि या पद्धतीनं जर आपण टेन्स शिकलो तर तुम्हाला कधीच कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही किंवा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. तुम्ही जर हा कोर्स पूर्ण केला किंवा हे सगळे व्हिडिओज बारकाईने पाहिले, अभ्यास केला आणि नोट्स काढल्या, खास म्हणजे तुमच्या नोट्स काढा. मी माझ्याकडून तुम्हाला PDF पण देतो. प्रत्येक व्हिडिओच्या खाली या व्हिडिओमध्ये जी काही मटेरियल असेल त्याची PDF मिळेल, एक पूर्ण नोट्सची PDF मिळेल, त्यानंतर टॉपिक वाईज PDF मिळेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरपोच पूर्ण प्रिंटआउट्स येईल आणि 4 महिन्याच्या टेस्ट, कंबाईंड टेस्ट सगळ्या घरपोच येईल. ह्या सुविधा आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, ABC ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे ना, ABC एज्युकेशनमध्ये. परंतु तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आहे. जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओज पाहता तेव्हा एकांतात जाऊन अभ्यास करायचा आहे, तुमच्या स्टडी रूममध्येच अभ्यास करायचा आहे. नाहीतर कुठेही बसतो आपण व्हिडिओ पाहून घेऊ असं नसते. ठीक आहे ना. तर तुमच्या नोट्स काढायच्या, इथे मी लिहत जाईल, पॉज करायचा, व्हिडिओ तिकडे पाहायचं, तो तुमच्या नोट्स स्वतःच्या तयार करायच्या. ठीक आहे ना. माझ्या नोट्स तर आहेच आहे. प्रेझेंट टेन्स आपण काय पाहून राहिलो? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स चा पहिला भाग सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला याही गोष्टी माहीत असेल, परंतु अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत होईल, या लेक्चरमध्ये किंवा या कोर्समध्ये माहीत होईल की ज्या आतापर्यंत माहीत नव्हत्या आणि पेपरला नेमक्या त्या विचारतात. ठीक आहे, चलो. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सला काय म्हटलं जाते? प्रेझेंट इनडेफिनाइट टेन्स. प्रेझेंट इनडेफिनिट टेन्स. याला आपल्याला साधा किंवा सामान्य वर्तमान काळ म्हणता येतो मराठीत. ठीक आहे. आता बघा, प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, याची मराठी ओळख काय असते? मराठी ओळख सिंपल प्रेझेंट टेन्सची मराठी ओळख, तर मराठी ओळख असते कर्ता एखादी क्रिया करतो. कर्ता एखादी क्रिया करतो किंवा करीत असतो. करतो किंवा करीत असतो. मी लिहेल, तुम्ही पण लिहायचं. जणू हा क्लासच चालू आहे. ठीक आहे. जसा क्लास असतो त्याच पद्धतीनं मी शिकवत आहे. ज्या ज्या गोष्टी शिकवतो मुलांना माझ्या क्लासमध्ये त्याच हर एक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून व्हिडिओ मोठे होईल, 1-1 तासाचे व्हिडिओ होईल, ते पूर्ण पाहत राहा, तुमच्या फायद्याचे आहे. ठीक आहे, चलो. तर तुम्ही पण लिहत राहा. मराठी ओळख कोणती आहे? कर्ता एखादी क्रिया करतो किंवा करीत असतो असा जर अर्थ आला, असा अर्थ व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. कर्ता एखादी क्रिया करतो किंवा करीत असतो, तर हा जो तो आहे याला महत्व आहे मित्र. कारण आपण दुसरी मराठी ओळख आपण पाहू. तो, ते, तात, त, ता आणि त्या आल्या तर येईल किंवा येणार नाही. ठीक आहे ना. तो, ते, तात, तता या गोष्टी येणार आहेत, त्या कदाचित येऊ शकणार नाही. तो म्हणजे करता एखादी क्रिया करतो. मी रोज सकाळी उठतो. माझी आई रोज स्वयंपाक करते. माझे बाबा रोज, किंवा आता या ठिकाणी आपण रोज नाही लिहिलं तरी पण चालते. माझे बाबा नेहमी यूट्यूब व्हिडिओज
पाहतात. बघा आपण या ठिकाणी आदरार्थी अनेक वचन घेतलं म्हणून पाहतात केलं. बाबा अनेक नाही आहे, परंतु बाबा एकच आहे. आपण त्यांचा मराठीमध्ये आदर करतो म्हणून त्यांना पाहतात लिहितो. पण इथे जर कोणी म्हणत असेल माझे बाबा नेहमी रोज व्हिडिओ पाहतो किंवा माझा बाबा नेहमी व्हिडिओ पाहतो, तर काही लोक असेही आहे बाबाला तू आणि मी म्हणणारे लोक आहे. म्हणजे ते वाईट आहे असं नाही, ते तेवढे फ्री आहे आपल्या बाबासोबत. तर माझा बाबा नेहमी यूट्यूब व्हिडिओ पाहतो, ठीक आहे. असं तात्पर्य काय, तो ते तात तता हे असंच होतं म्हणजे काय, समजा आपण एखाद्या एरियामध्ये गेलो, तिकडे झगडा चालू असला, मित्रांना विचारलं की काय चालू आहे, तो काय म्हणेल, टेन्शन नको घेऊ, हे असंच होत राहतं. तर ते आहे राहतं किंवा होतं, हे असंच होत राहतं किंवा होतं म्हणजे हे असंच होत राहतं किंवा होतं. तुम्ही छान दिसता, तुम्ही सुंदर दिसता किंवा तुम्ही नाराज दिसता, तुम्ही हॅपी दिसता, तुम्ही खूप एक्साइटेड दिसता. तर दिसता तो ते तात तता, तो ते तात. माझे मित्र माझ्या रूमवर येतात, माझे मित्र माझ्या रूमवर येतात. तात घेतला आपण, अनेक वचन केलं. किंवा ती, बघा तो आला, ते, तात, त आणि ता. तो ते तात त ता या जर गोष्टी असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे असं गृहीत धरावं. जेव्हा आपण एक टप्पा पाडतो, टप्प्यानंतर ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्याला आपण तो ते तात असं म्हणू शकतो किंवा त्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणू शकतो. टप्प्यानंतर हा टप्पा एका सेकंदाचा राहू शकतो, हा टप्पा एका मिनिटांचा राहू शकतो, हा टप्पा एका तासांचा, 2 तासांचा, एका दिवसाचा, 6 तासांचा, 2 दिवसांचा, 1 आठवड्याचा, एका महिन्याचा, 3 महिन्यांचा क्वार्टरली, किंवा तो 1 वर्षांचा किंवा 10 वर्षांचा, 12 वर्षांचा, 100 वर्षांचा. हा टप्पा जो आहे, हा टप्पा मेन गोष्ट आहे. हा टप्पा कितीही मोठा राहू शकतो, समजलं का. म्हणजे तेव्हाच तो सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. म्हणजे मी जर म्हटलं मी रोज सकाळी उठतो किंवा मी सकाळी उठतो, याचा अर्थ मी रोज उठतो, काल उठलो किंवा उद्याला उठेल असं मुळात नव्हे. मी रोज सकाळी उठतो. माझी आई रोज स्वयंपाक करते म्हणजे रोज स्वयंपाक करते. हा टप्पा आहे एका दिवसांचा, 24 तासांचा टप्पा आहे हा. माझे बाबा नेहमी यूट्यूब व्हिडिओज पाहतात. नेहमी म्हटलं ऑलवेज, नेहमी, तर ते नेहमी पाहतात. टप्पा नाही आहे, परंतु एक त्या टप्प्यासारखंच काहीतरी नेहमीच पाहतात, म्हणजे पाहत राहतात या पद्धतीचं. हे असंच होत राहतं, आमच्याकडे असंच होत राहतं. म्हणजे एखादा टप्पा आला, एखादी क्रिया रोज होत असली किंवा एखाद्या माणसाची सवय असली, ठीक आहे, तर या पद्धतीचा आपण बोलतो. माझे मित्र माझ्या रूमवर येतात, आले नाही, येणार नाही, येत आहे नाही, येतात. जेव्हा आपण तो ते तात असं इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीमध्ये म्हणतो, तेव्हा तो होतो सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचे रूल्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचे रूल्स आहे एस. आता आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊ, ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचे रूल्स आहेत SVO, एस रूल्स. आता मराठी इंग्लिश झाले, आता मराठी झालं तर इंग्लिश. SVO किंवा SV5O 2 रूल्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सची इंग्लिशमध्ये, ठीक आहे ना. कोणता, पहिला रूल आणि दुसरा रूल. पहिला कोणता आहे रूल, SVO हा रूल पहिला, आणि दुसरा कोणता आहे SV5O. मग लावायचा कुठे आणि 2 गोष्टीमध्ये काय फरक आहे ते पाहू आपण. सब्जेक्ट तर कॉमनच आहे, तो तर प्रत्येक ठिकाणी येणारच आहे. ऑब्जेक्ट हा पण कॉमन असतो. आता कोणत्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो सुद्धा, परंतु ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, सब्जेक्ट आणि व्हर्ब. सब्जेक्ट सांगेल तुम्हाला V1 लिहायचं की V5 लिहायचं, लक्षात. सब्जेक्टवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. सब्जेक्ट सांगेल V1 लिहा की V5 लिहा. V म्हणजे नुसता V म्हणजे V1 समजायचं, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं ए ग्रुप आणि बी ग्रुप पाहिलं, टेस्ट जो पहिला लेक्चर आहे आपला, हा
200 आउट ऑफ 1. ठीक आहे. हा जो आहे पहिला लेक्चर, यामध्ये मी तुम्हाला ए ग्रुप आणि बी ग्रुप व्यवस्थित समजून सांगितलेले आहे. ए ग्रुप आणि बी ग्रुप. तर कर्त्याचे ए ग्रुप आणि बी ग्रुप बघा, टेन्स शिकायचं आहे. टेन्स साठी आपल्याला नाऊन, प्रोनाऊन आणि वर्ब आवश्यक होतं. आणखी ही दोन गोष्टी आवश्यक होत्या. ठीक आहे. नाऊन आणि प्रोनाऊन सांगणारा हा तक्ता आहे. ए ग्रुप आणि बी ग्रुप. कर्त्याचे ए ग्रुप आणि बी ग्रुप. कर्ता म्हणजे कोण? तर तो सब्जेक्ट, हा काम करणारा, हा असतो नाऊन किंवा प्रोनाऊन. किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, तो पण काय असतो? नाऊन किंवा प्रोनाऊन. तर जेव्हा कर्ता ए ग्रुपचा असतो, लक्ष द्या, आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम अनेक वचन. इथे आहे बी मध्ये ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम म्हणजे एक वचन. जेव्हा आपण ए ग्रुपचा करता, आता करता सिंग्युलर किंवा प्लुरल नाहीये. हेडिंग मध्ये आपण काय लिहिलेलं आहे? ए ग्रुप आणि बी ग्रुप. आपण हेडिंग मध्ये सिंग्युलर नेम आणि प्लुरल नेम लिहिलाय का? नाही. कारण बघा ना, आय तर एकटाच आहे, सिंग्युलरच आहे. मग आपण तो इकडे आणला का? नाही. तर आपल्या हेडिंगचं नाव सिंग्युलर नेम किंवा प्लुरल नेम नाही आहे. आपल्या हेडिंगचं नाव काय आहे? ए ग्रुप आणि बी ग्रुप. समजलं? म्हणून ए ग्रुपच्या पूर्ण कर्त्यांना V1 लावायचं. म्हणजे हा V1 लागेल. दोन रूल आहे. कोणते कोणते दोन रूल आहे? SVO आणि SV5O. तर जर कर्ता ए ग्रुपचा असेल, ए ग्रुपचा, तर V1 लावायचं. आणि जर करता बी ग्रुपचा असेल तर मात्र V5 हा वर्ब लावायचा. समजा आता मी म्हटलं V1 ला आपण गो पकडलं, गो, तर V5 काय होणार? गोज होणार. आपण हे लेक्चर नंबर 2 मध्ये पाहिलेलं आहे. 2 आउट ऑफ 200. 2 मध्ये पाहिलेलं आहे आपण वर्बचे रूप V1, V2, V3, V4 आणि V5. तर हे जे V1, V2, V3 आहे, ही लिस्ट तुम्हाला रेडीमेड मिळणार. मी PDF पण पाठवेल आणि तुमच्या घरपोच पण येऊन जाईल. मात्र V4 आणि V5 तुम्हाला तयार करावे लागतील. तर क्रियापदाला जर आपण ING लावलं तर तो V4 होतो. आणि जर क्रियापदाला S लावलं, ES लावलं, तर IES लावलं, हे प्रत्यय आहे सगळे. ठीक आहे ना? सफिक्स आहे लावलेले. तर हे जर लावले आपण तर काय होतं? त्याचा V5 होतो. समजा जर मी म्हटलं V1 मला गो घ्यायचा आहे, तर V5 काय येणार आहे? गोज. V1 असेल समजा कम, तर V5 काय होईल? कम्स. V1 असेल टॉक, तर V5 काय होईल? टॉक्स. V1 असेल राईट, V5 काय होईल? राईट्स. तात्पर्य असंच, जर क्रियापदाला S, ES किंवा IS लागलं तर तो काय होतो? V5 होतो. समजलं? आणि V5 केव्हा लावायचा, केव्हा उपयोग करायचा V5चा? तर जेव्हा आपण टेन्स चॅप्टर मधलं प्रेझेंट टेन्स पाहतो, प्रेझेंट टेन्स मधला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स पाहतो, त्यामध्ये जर कर्ता बी ग्रुपचा असेल तर मात्र त्याला गोज लागतो, V5 लागतो. समजलं? चलो, तर मी म्हटलं गो आणि गोज आपण एक मॉडेल रूपामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. तर मी म्हटलं तुमचा आय गो, बरोबर, आय गो, मी जातो. आय गो टू विलेज, मी माझ्या गावी जातो. आय गो होम, मी माझ्या घरी जातो. शी कम्स टू मी, पण शी जर असेल, शी, ती माझ्याकडे येते. शी काय लागेल? शीला लागेल कम्स, कम्स. आणि इथे काय येणार आहे? कम. शी गोज टू विलेज, ती गावात जाते. मी जर म्हटलं वी हेल्प यू, हेल्प, हेल्प V1 आहे हा, आणि V5 काय होणार? हेल्प्स होणार, हेल्प्स. तर मी जर म्हटलं आय हेल्प, आय कम, आय गो, ही गोज, ही कम्स, ही हेल्प्स. जर मी म्हटलं वी गो, वी कम, वी हेल्प. शीचं म्हटलं तर शी गोज, शी कम्स, शी हेल्प्स. समजलं? मी जर म्हटलं दे गो, दे कम, दे हेल्प. आणि मी जर म्हटलं इट गोज, इट कम्स, इट हेल्प्स. समजलं का? यूचं पण तसंच, यू गो, यू कम, यू हेल्प वगैरे. आणि तिकडे सिंग्युलर नेमचं असेल. मी जर म्हटलं वन बॉय, नुसता बॉय म्हटलं, बॉय, किंवा मी बॉयचं नाव लिहिलं, मी म्हटलं नीरज,
नीरज बॉय गोज, बॉय कम्स, बॉय हेल्प्स, नीरज गोज, नीरज कम्स, नीरज हेल्प्स. एकटा बॉय असेल तर. जर अनेक बॉयज असेल म्हणजे प्लुरल नेम असेल, अनेक बॉयज असेल, बॉयज, मग काय येणार आहे? बॉयज गो, बॉयज कम, बॉयज हेल्प. तात्पर्य असं आहे, बी ग्रुपमध्ये सिंग्युलर नेम आहे, त्यांना V5 लागेल कधी? सिंपल प्रेझेंट टेन्स करताना. आणि ए ग्रुपमध्ये PN म्हणजे प्लुरल नेम आहे, या ठिकाणी त्याला V1 लागेल कधी? सिंपल प्रेझेंट टेन्स करताना. समजलं? तर या पद्धतीनं शिकायचं आहे मित्र हो आपल्याला. त्यासाठी तुम्हाला पूर्ण बेस आधी माहीत असावा. बेसिक व्हिडिओज पण आहे आपल्याकडे. बेसिक व्हिडिओज पण एवढेच बनतील. 200 व्हिडिओज ॲडव्हान्स कोर्सचे बनतील. हा ॲडव्हान्स कोर्स चालू आहे. आणि 200च व्हिडिओ वेगळे बेसिक कोर्सचे बनतील. तर ॲडव्हान्स कोर्स त्या लोकांसाठी आहे ज्यांचं इंग्लिश पक्का आहे किंवा ज्यांना इंग्लिश समजते थोडंफार. त्यांना मेन एक्झाम काढण्यासाठी ॲडव्हान्स कोर्स आहे. आणि बेसिक कोर्समध्ये त्या लोकांसाठी आहे ज्यांना काहीच समजत नाही, जे खूपच वीक आहे इंग्लिशमध्ये, त्यांना अजिबात काही समजत नाही परंतु बाकीचे विषय स्ट्रॉंग आहे, फक्त इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे, त्या लोकांसाठी बेसिक कोर्स. आणि ज्यांना थोडंफार इंग्लिश येतं त्यांच्यासाठी हा ॲडव्हान्स कोर्स. ठीक आहे. हां, ॲडव्हान्स कोर्स जर परचेस केला तर बेसिक कोर्स मोफत मिळणार, हे पण सांगून ठेवतो. ठीक आहे. चलो, आपलं हे झालं ए ग्रुप आणि बी ग्रुप. ज्यांना लिहायचं असेल त्यांनी पटापट लिहून घ्यायचं किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. ए ग्रुप आणि बी ग्रुप हे कन्फर्म तुमचं झालं असेल. ठीक आहे. पुन्हा सांगतो आता ए ग्रुप बी ग्रुप. पुन्हा आपण ए ग्रुप काढू आणि या ठिकाणी बी ग्रुप काढू. बी ग्रुप काढावं. ठीक आहे. ए ग्रुप आणि बी ग्रुप. आता आपण IV यू दे ही शीट हे कॉमन पाहिलेलंच आहे. आता मेन गोष्ट आहे, मी जर म्हटलं बडी वन किंवा थिंग आणि या ठिकाणी म्हटलं ऑल, नंतर काय आहे? सम, मेनी, फ्यू वगैरे. ठीक आहे. मी जर म्हटलं ऑल बॉयज तर कम लागेल ना, कम. हा V1 कम. आणि हा काय झाला? कम्स, V5 कम्स. म्हणजे मी जर म्हटलं एव्हरीबडी, बघा बडी वन थिंक म्हणजे काय? एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग, एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग, नोबडी, नो वन, नथिंग, समबडी, समवन, समथिंग, एनीबडी, एनीवन, एनीथिंग. त्या प्रत्येकांना कम्स लागेल. कम्स इन द सेन्स त्या प्रत्येकांना व्हर्बचं 5चं रूप लागेल. आणि ऑल कम, सम कम, मेनी, फ्यू, ऑल बॉईज कम, सम बॉईज कम, सम मेन कम, मेनी मेन कम, फ्यू मेन किंवा फ्यू स्टुडंट्स कम. समजलं ना? जेव्हा आपण हा जो तक्ता कॅन्सल केला, फर्स्ट पर्सन, सेकंड आणि थर्ड पर्सन, सिंग्युलर नेम, प्लुरल नेम, मी तुम्हाला म्हटलं हा इनकम्प्लीट आहे. बघा ना, आहे ना तो इनकम्प्लीट. म्हणजेच आपल्याला MPSC सारखी एक्झाम द्यायची असेल किंवा UPSC मध्ये भी इंग्लिश ग्रामर येते, ते क्रॅक करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने इंग्लिश ग्रामर शिकलो पाहिजे. खऱ्या अर्थाने काय चालू आहे आपलं? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सची मराठी ओळख कोणती आहे? तर त्याची मराठी ओळख आहे करता एखादी क्रिया करतो, तो असा अर्थ. किंवा मराठी ओळख कोणती आहे? तो, ते, तात, त, ता. आणि रूल कोणते आहे? SVO किंवा SV5O. आता हा जो ओ आहे ऑब्जेक्ट आहे. आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ऑब्जेक्ट कसा ओळखावा. ऑब्जेक्ट कसा ओळखावा, तो ऑब्जेक्ट आहे की नाही आहे कसा ओळखावा. तर काय आणि कोणाला, काय आणि कोणाला. काय म्हणजे व्हॉट आणि कोणाला म्हणजे हुम. या दोन शब्दांनी जर प्रश्न विचारले आणि जर उत्तर मिळालं तर तो तुमचा ऑब्जेक्ट असतो. उत्तर जर मिळालं नाही तर ऑब्जेक्ट नसतो. कायने जर प्रश्न विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो आणि हुमने प्रश्न विचारला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो. बघा, मी जर म्हटलं सिंपल प्रेझेंट टेन्स मला रूल वाईज लिहायचं आहे. या ठिकाणी सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. मराठीमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि व्हर्ब असते. इथे काय इंग्लिशमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. वाक्य लिहिलं पहिलं मी, आय वेकअप ॲट 6. मी 6ला उठतो. 6 AM लिहा.
6 o'clock लिहा किंवा नुसतं 6 लिहा तरीही चालते, काही फरक पडत नाही, ठीक आहे ना. आय वेकअप ॲट 6 o'clock किंवा आय वेकअप ॲट 6, मी 6 वाजता उठतो. मी 6 वाजता उठतो. उठतो म्हणजे काय, एका दिवशी का नाही, मी रोज उठतो, मी रोज 6 वाजता उठतो. आय वेकअप ॲट 6 o'clock. पण मी जर म्हटलं माय मॉम, आता आय दोन आपण जो करता पाहला, लक्ष द्या, ए ग्रुप आणि बी ग्रुप. आय एक मध्ये काय आहे, आता या तक्त्यांचं आपल्याला खूपदा काम पडणार आहे. अगदी हे इंग्लिश ग्रामर संपेपर्यंत आणि संपल्यानंतर सुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला ए ग्रुप आणि बी ग्रुप फार कामात पडणार आहे, ठीक आहे. म्हणून तर पाठात ठेवायला शकता. आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम म्हणजे अनेक वचन, प्लुरल नेम. इथे काय आहे, ही, शी, इट किंवा सिंग्युलर नेम म्हणजे एक वचन. आता मला सांगा, आय वेकअप ॲट 6 o'clock, मी 6 वाजता उठतो. मी 6 वाजता उठतो. आय वेकअप ॲट 6 o'clock. आय वेकअप आला बघा, आय वेकअप मी उठतो. पण जेव्हा माय मॉम आली, माझी आई, बघा आय कोणत्या ग्रुपचा करता आहे, ए ग्रुपचा, म्हणून मी त्याला V1 लावलं, आय वेकअप लिहिलं. परंतु माय मॉम, कुठे आहे माझी मॉम, इथे जरी या ठिकाणी जरी नसली, परंतु याच दोन ठिकाणी करता, जगातले पूर्ण करते आणि म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊन या ठिकाणी असते, ठीक आहे ना. हे सगळे प्रोनाऊन झाले. माय मॉम, माझी आई एकटीच आहे, म्हणून शोधा कुठे आहे, SN म्हणजे सिंग्युलर नेम, या ठिकाणी माय मॉम एकटी आहे, सिंग्युलर नेम आहे, ती करता बी ग्रुपची आहे. मग त्याला V1 लागेल की V5 लागेल सांगा, त्याला V5 लागेल मित्रांनो. आणि म्हणून मी काय करेल, माय मॉम वेक्सअप ॲट 6 AM म्हणा किंवा 6 म्हणा किंवा 6 o'clock. हा ओ क्लॉक काय असतो, ऑफ द क्लॉक, 6 ऑफ द क्लॉक म्हणजे घड्याळाचे 6 वाजता माझी आई उठते, ठीक आहे. किंवा मी जर म्हटलं माय मॉम वेक्सअप ॲट 5 o'clock, माझी आई सकाळी 5 वाजता उठते. माय मॉम वेक्सअप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6 o'clock, 5 o'clock, 4 o'clock, काही म्हणता येते, ठीक आहे ना. मी जर म्हटलं दे यूज माय नोट्स, ते माझ्या नोट्स यूज करतात. दे यूज माय नोट्स, दे म्हणजे कोण, अनेक लोक, अनेक विद्यार्थी, अनेक मित्र. तर ते या ठिकाणी कोणी पण राहू शकतो, ठीक आहे. दे एकापेक्षा जास्त, अनेक. दे यूज माय नोट्स, ते माझ्या नोट्स यूज करतात. आता दे यूज माय नोट्स, यूज काय आहे, तर यूज आहे वर्बचं पहिलं रूप, V1 आहे. ते का V1 आहे, कारण दे हा जो दे आहे, दे हा करता ए ग्रुपचा आहे, म्हणून त्याला V1 लागलं. पण मी जर म्हटलं असतं राधा, कुठे आहे राधा सिंग्युलर नेम म्हणजे इथे हे पण आहे, प्रॉपर नाउन सुद्धा या ठिकाणीच आहे, म्हणून राधा करता हा बी ग्रुपचा आहे. आणि बी ग्रुपच्या कर्त्याला काय लागेल, राधा युजेस, काय लागेल बोला, राधा युजेस माय नोट्स. तुम्हाला फरक जाणवतो का, फरक बघा, इथे वेकअप आहे आणि इथे वेक्सअप होतं, इथे यूज आहे, इथे युजेस लागलं, समजलं. म्हणजेच जर करता ए ग्रुपचा असेल तर V1 लावा, जर करता बीचा असेल तर V5 लावा. करता ए ग्रुपचा V1, करता बी ग्रुपचा V5, हा रूल आहे, समज. चलो लिहून टाकत चला हे पटापट. आता या ठिकाणापर्यंत तुम्हाला सर्वांना समजतं. याच्या समोर ज्या गोष्टी मी शिकवणार आहे त्या गोष्टी कदाचित तुम्ही ऐकलेल्या असतील. सिंपल प्रेझेंट टेन्स, करता एखादी क्रिया करतो असा अर्थ. सिंपल प्रेझेंट टेन्स. आपल्याला 4 गोष्टी पाहायच्या आहे याच टेन्समध्ये. एक आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. इथे मी वेगळं काढतो याला. हा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. इथे करतो निगेटिव्ह सेंटेन्स किंवा या ठिकाणी निगेटिव्ह करू आपण. निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी. आता प्रत्येक शब्दाचं मी मराठी लिहून देणार नाही, ॲडव्हान्स बॅच आहे ही आपली, परंतु मी सांगत राहील तुम्हाला. याला आपण पॉझिटिव्ह सुद्धा म्हणतो.
परंतु पॉझिटिव्ह हा लिहत नसतो, पण त्याला निगेटिव्ह म्हणतो म्हणजे याला पॉझिटिव्ह लोक म्हणत असतात. परंतु हा काय आहे खरा अफर्मेटिव्ह, म्हणजे याला काय म्हटलं जाते मराठीमध्ये होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य, होकारदर्शक वाक्य. म्हणजे मी जर म्हटलं आय रीड नॉवेल, आय रीड ए नॉवेल, मी एक कादंबरी वाचतो म्हणजे काय, नेहमीच वाचतो. पहिलं वाक्य. दुसरं काय होणार, शी रीड्स अ नॉवेल. रीड्स का बरं म्हटलं, नियम तोच, कारण हा जो शी आहे हा कर्तव्य रूपचा होता. नंतर थर्ड, मी जर म्हटलं राधा हेल्प्स मी इन माय प्रोजेक्ट. राधा मला माझ्या प्रोजेक्टमध्ये मदत करत आहे नाही, करणार पण नाही, करते म्हणजे काय, नेहमीच करते किंवा टप्प्याटप्प्यानंतर करते. राधा हेल्प्स मी इन माय प्रोजेक्ट. आय रीड अ नॉवेल, मी पुस्तक वाचतो, मी कादंबरी वाचतो. शी रीड्स अ नॉवेल, ती नॉवेल वाचते. मी जर म्हटलं आणखी समजा दे प्ले विथ अस, ते आमच्यासोबत खेळतात. दे प्ले, देला आपण बघा प्ले लावलं, V1 लावलं, पण या ठिकाणी जर मी म्हटलं असेल या ठिकाणी असं, मी जर म्हटलं तिकडे काय येणार, ही म्हटलं ही, तर काय लागेल, ही प्लेज विथ अस. तुम्ही सगळे समोर बसलेले आहे माझ्या क्लासमध्ये, त्या अनुषंगानं त्याच स्टाईलने तुम्हाला मी शिकवत आहे. या लोकांना हे व्हिडिओ फार लेंदी वाटतात, बोर वाटतात, किंवा वाटतं की बा इतका मोठा व्हिडिओ असतो काय, तर तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ यूट्यूबसाठी नाही आहे. 200 व्हिडिओज येणार आहे आपल्या ॲप्लिकेशनच्या ॲडव्हान्स कोर्समध्ये, 200 व्हिडिओ येणार आहे बेसिक कोर्समध्ये. त्यापैकी 10 आणि याचे पण 10 तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल होत राहतील. हे 10 व्हिडिओ यूट्यूबवर राहील फ्रीमध्ये पाहायला, फ्री डेमो क्लास करायला. कारण आपण जेव्हा क्लास सुरू करतो तेव्हा फ्री डेमो क्लास देतो 10, म्हणून 10 दिवस म्हणजे 10 व्हिडिओज फ्री डेमो क्लास. 11 ते 200 तुम्हाला व्हिडिओज म्हणजे ABC ॲप्लिकेशन जे आहे आपलं बघा इथे कॉर्नरला दिसतो, ABC ॲप्लिकेशन, ABC एज्युकेशन. तर या ॲप्लिकेशन, या ॲपमधून तुम्हाला हा कोर्स परचेस करायचा आहे. याची फी पण राहील जवळपास, ॲडव्हान्सची फी 5000 आणि बेसिकची फी 3000 राहील. ज्याने ॲडव्हान्स कोर्स परचेस करेल त्यांना बेसिक कोर्स फ्री मिळेल. ठीक आहे, तर सांगत राहा, हा कोर्स घेत राहा, इतरांना पण सुचवत राहा, त्यांचंही भलं झालं पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, चलो. ही प्लेज विथ अस, ते आमच्यासोबत खेळतात, म्हणून मी तुम्हाला रिलॅक्स शिकवून राहिलो. यूट्यूबचा व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवर व्हिडिओ येणार आहे किंवा ॲपमध्ये येणार आहे म्हणून फास्ट काहीतरी शिकवा, इम्पॉर्टंट शिकवा किंवा चांगलं वाटेल ऐकायला ते शिकवा, असं मी करणार नाही. ज्या पद्धतीनं आपला कोर्स चालतो 4, 4.5, 5 महिने, त्याच पद्धतीनं आपल्याला ॲप्लिकेशनवर सुद्धा हा कोर्स चालवायचा आहे. जे खरोखरच सिरियस मुलं असतात MPSCसाठी ते लोक हा कोर्स त्यांनी करायचा. ठीक आहे, चलो. ही प्लेज आलं बघा, ही प्लेज V5 आलेलं आहे. 6, मी जर म्हटलं राजा, काय लागेल, राजा राईट्स अँड एसे. आता तात्पर्य असं आहे, हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा तुम्हाला जवळपास मला समजलेला आहे असं वाटते बेसिक पद्धतीनं. बघा हा सिंपल. ऑफर्मेटिव्ह जेव्हा करतो तेव्हा कोणता रूल येतो बघा, SVO आणि SV5O. बघा सोपंच आहे, आपण ते पाहिलं सुद्धा. जर करता एक ग्रुपचा असेल, बघा आता मी करता पुन्हा एक ग्रुपचा घेतो. मी जर म्हटलं बॉयज अनेक वचन, बॉयज मुलं मुलगे, बॉयज फाईट्स, मुलं भांडण करतात, तर बॉईज फाईट येणार, बॉईज फाईट, मुलं भांडतात. आता ऑब्जेक्ट नाही आहे, तो इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहे फाईट म्हणजे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही आहे. बॉईज फाईट, मुलं भांडतात, मुलं. मी जर म्हटलं एक मुलगा, मी जर म्हटलं बॉय, तर मग फाईटला येस लागेल ना, बॉय फाईट्स. बॉईज फाईट लागेल. ठीक आहे,
बॉय फाईट्स आणि बॉईज फाईट. हे झालं अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य. पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी, होकारदर्शक. आता जर तुम्हाला निगेटिव्ह वाक्य पाहिजे असेल, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, नकारदर्शक पाहिजे असेल, याचे रूल्स वेगळे आहे मित्रांनो. बघा याचे रूल्स आहे, हा निगेटिव्ह नकारदर्शक वाक्य, याचे रूल्स कोणते आहे? सब्जेक्ट तो तर आहेच, तो कॉमन आहे. ऑब्जेक्ट तो तर आहेच, कॉमन आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब वापरावे लागतात आणि त्यानंतर मात्र V1च लावावं लागते. V1 ठीक आहे, करता कोणत्याही ग्रुपचा असो. बघा मी जर म्हटलं, एक आपण वाक्य पाहू. मी म्हटलं आय टीच यू, आय टीच यू, मी तुम्हाला शिकवतो. आय टीच यू हा जर अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह कसं होईल? आय टीच नॉट यू असं होईल का? म्हणजे आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, वाक्य निगेटिव्ह करायचं आहे, नॉट वापरायचा आहे. याचा अर्थ आय टीच नॉट यू येईल का? नाही येणार. म्हणजेच हा नॉट लावण्याला सुद्धा एक नियम आहे, एक रूल आहे. आणि तो रूल असा आहे, जर तुमचं वाक्य निगेटिव्ह असेल आणि प्रश्न आणि ते वाक्य जर सिंपल प्रेझेंटचं असेल तर तुम्हाला डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब्स वापरावे लागतात. कारण हा जो नॉट आहे ना, नॉटची एक अट असते. नॉट म्हणतो मी येतो, पण एक अट आहे, कंडिशन आहे, मला सोबत हेल्पिंग वर्ब लागेल तरच मी येणार, अदरवाईज येणार नाही. बघा हा टीच काय झाला? मेन वर्ब. हा टीच झाला मेन वर्ब. टीच झाला मेन वर्ब. मेन वर्बला कधी पण नॉट लागणार नाही. समजलं? तर नॉट म्हणतो मला हेल्पिंग वर्ब द्या तेव्हा मी येतो. म्हणून आपण परत ए ग्रुप आणि बी ग्रुप लिहू. ए ग्रुप मध्ये काय येतो? आय वी यू. ए ग्रुप मध्ये काय येते? आय वी यू दे आणि प्लुरल नेम. बी मध्ये काय येते बोला? ही शी इट आणि सिंग्युलर नेम. जर ए ग्रुपचा करता असेल तर याला डू लावायचं हेल्पिंग वर्ब, म्हणजे डू नॉट लावायचं. आणि जर करता बीचा असेल तर त्याला डज लावायचं, म्हणजेच डज नॉट लावायचं. कधी? निगेटिव्ह करताना. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह करतो तेव्हा ए ग्रुपला V1 लावायचं, बी ग्रुपला V5 लावायचं. समजलं का? चलो, तर निगेटिव्ह करताना डायरेक्ट मेन वर्बला नॉट लागत नसते, तर हे वाक्य चुकीचं आहे. वाक्य तुम्हाला तयार करायचं असेल तर आय रिकामी जागा म्हणजे हेल्पिंग वर्ब, नॉट टीच यू असं लागेल. ते हे बरोबर आहे. पण प्रश्न आहे इथे डू वापरायचा की डज वापरायचा? जर ए ग्रुपचा करता असेल तर डू वापरा, बीचा असेल तर डज वापरा. सांगा ए ग्रुपचा करता कोणता आहे? आय करता कोणत्या ग्रुपचा आहे? ए ग्रुपचा. ए ग्रुपचा करता आय डू नॉट टीच यू. आता झालं बरोबर. मी तुम्हाला शिकवत नाही किंवा शिकवत नसतो. आय डू नॉट टीच यू काय असेल ते? आय डू नॉट टीच यू मॅथ. मी तुम्हाला मॅथ शिकवत नाही, शिकवणार नाही. आय डू नॉट टीच यू मॅथ. मी तुम्हाला मॅथ शिकवत नसतो. आय टीच यू इंग्लिश. आय टीच यू इंग्लिश. इथे यू पण ऑब्जेक्ट झाला आणि इंग्लिश पण ऑब्जेक्ट झाला, दोन ऑब्जेक्ट आहे. अशा वाक्यांचं दोन वेळा पॅसिव्ह व्हॉइस करता येते. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट असतो डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक असतो इनडायरेक्ट. हा जो आहे यू व्यक्तिवाचक तो इनडायरेक्ट असतो आणि इंग्लिश सेवा किंवा वस्तू हा डायरेक्ट असतो. समजलं? चलो आता बघा आय डू नॉट टीच यू, तर या पद्धतीनं करायचं आहे आपल्याला. मी जर म्हटलं या ठिकाणी एखादं वाक्य आणखी घेतो एखादं, मी म्हटलं राजेश. आता बारीक बघा, आता थोडा नियम मॉडिफाय होतो. राजेश टेल्स मी. राजेश टेल्स मी. राजेश टेल्स मी. राजेश मला सांगतो. काय असेल ते? याचं जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर राजेश नंतर मला राजेश टेल्स नॉट मी असं येणार का? नाही येणार. हे वाक्य चूक आहे. का चूक आहे? कारण टेल म्हणजे सांगणे हा मेन वर्ब आहे आणि कधी पण मेन वर्बला नॉट लागत नसते. नॉटची एक अट असते. नॉट म्हणतो मी येतो गड्या, पण मला हेल्पिंग वर्ब सोबत द्या तेव्हा मी येतो, तेव्हा प्रवेश करतो. मग आपल्याला जवळ दोन हेल्पिंग वर्ब आहे.
दोन हेल्पिंग वर्ब आहे. कोणते कोणते? डू आणि डज. बरं हेच का घ्यायचे? एम इज, आर, हॅव, हॅज वगैरे हे का नाही घ्यायचे? तर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. बघा, राजेश टेल्स मी, राजेश मला सांगतो, राजेश मला सांगतो म्हणजे हे वाक्य सांगतो, राजेश टेल्स मी हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. आणि कसं ओळखलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे म्हणून? हे तर टेल्स आहे, V5 आहे आणि V5 नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच येतो आणि अफर्मेटिव्ह मध्येच येतो. म्हणून राजेश टेल्स मी हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. त्याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला डू किंवा डज या हेल्पिंग वर्बची आवश्यकता आहे. कधी पण जर ए ग्रुपचा करता असेल तर डू लावायचा आणि बीचा असेल तर डज लावायचा. आणि म्हणून आपल्याला राजेश टेल्स मी, राजेश मला सांगतो आणि राजेश निगेटिव्ह काय करा मनातल्या मनात, व्हिडिओ पाहताना मनातल्या मनात वाक्य करायचं, तुमच्या नोट्सवर लिहून पण घ्यायचं. ठीक आहे. राजेश काय लागेल? राजेश डज नॉट टेल मी. राजेश डज नॉट टेल मी. डज नॉट लिहिला आपण, बरोबर आहे, पण टेल का बरं लिहिलं? टेल्स का नाही लिहिलं? हा मुद्दा आहे, प्रश्न आहे हा. तुमच्या डोक्यात आलंच ना काही लोकांच्या की या ठिकाणी आपण राजेश टेल्स लिहिलं, निगेटिव्ह करताना टेल का लिहिलं, टेल्स का नाही लिहिलं? तर मित्र नियम आहे, एक आहे पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्हचा रूल, एक आहे निगेटिव्हचा रूल. तर फक्त हा जो V1 आणि V5 असतो, म्हणजेच समजा मी म्हटलं गो V1 आहे आणि गोज V5 आहे, तर अफर्मेटिव्ह मध्येच फक्त V5 लागतो. हा जो V5 प्रकार आहे की नाही, हा फक्त आणि फक्त याचा उपयोग सिंपल प्रेझेंट टेन्सच्या अफर्मेटिव्ह वाक्यातच लागतो. बघा 12 टेन्स आहे. टेन्स किती आहे? 12, 4 त्रिक 12, 12 टेन्स आहे. 12 टेन्स पैकी एकमेव टेन्स असा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, पहिलाच, ज्यामध्ये तुम्हाला V5 चा उपयोग करावा लागतो. आणि नेमकं महत्वाचं तेच आहे. पेपरला हाच प्रश्न येतो, एक तरी असतोच आणि एक मग इतर गोष्टींवर असतो. हा एक असतोच पेपरवाला प्रश्न V5 चा, फक्त तऱ्हा जी आहे विचारण्याची ती वेगळी असते. ठीक आहे. आणि म्हणून बघा, अफर्मेटिव्ह जर म्हटलं आपण तर फक्त या ठिकाणी V1 लागेल. निगेटिव्ह म्हटलं तरी पण V1च लागेल. अफर्मेटिव्ह म्हटलं तर V1 किंवा V5 लागेल. करता ए ग्रुपचा असेल तर V1, करता बीचा असेल तर V5 आणि निगेटिव्ह मध्ये करता कोणत्याही ग्रुपचा असेल तर तुम्हाला V1च लावायचा आहे. का? कारण एक रूल लिहून घ्या. एक रूल असतो असा, जर स्टार मारून तुम्ही हे नोट करून घ्या. ठीक आहे. जर वाक्यामध्ये डू किंवा डज असेल, जर वाक्यामध्ये डू किंवा डज असेल, वाक्य मग ते कोणतेही राहो, ते वाक्य मग निगेटिव्हचं राहो की तुमच्या व्हर्बल क्वेश्चनचं राहो की WH क्वेश्चनचं राहो, वाक्य कोणत्याही प्रकारातलं असेल, पण जर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे आणि जर वाक्यामध्ये डू किंवा डज आहे तर समोर तुम्हाला व्हर्बचं पहिलंच रूप लावावं लागेल. करता कोणताही असो. हा, तुम्ही जर अफर्मेटिव्ह मध्ये लिहिलं, बघा अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी, तुम्ही जर या वाक्यामध्ये जर लिहिलं तर तुम्हाला दोन करते कामी येते. कोणते कोणते? V1 V5, SVO SV5O. पण जर तुम्हाला वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला डू नॉट किंवा डज नॉटचा वापर करावा लागतो. आणि एकदा वाक्यात जर डू नॉट किंवा डज नॉट किंवा डू डज आलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त वर्बचं पहिलं रूप घ्यावं लागतं. हा रूल आहे. समजलं? चलो आता बघा, निगेटिव्ह करू आपण काही वाक्यांचे. निगेटिव्ह करायचे आहे. आयला काय लागेल? डू नॉट. आय डू नॉट गो देअर. मी तिकडे जात नाही किंवा जात नसतो. मी तिकडे जात नसतो. आय डू नॉट गो देअर. आय आहे म्हणून करता आय म्हणजे ए ग्रुपचा आहे, आपण डू नॉट लिहिलं. पण जर करता असेल शीतल, काय लावायचं? शीतल डू नॉट हेल्प मी. असं वाक्य आलं आणि म्हटलं की या वाक्यामध्ये चूक काय आहे, कॉमन एरर काय आहे. कॉमन एरर आपल्या क्लासचा एक मेन मोटो असतो. कॉमन एरर्सच्या जाळातून तुम्हाला बाहेर काढणं ही आपल्या क्लासची ओळख आहे. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये कॉमन एरर्स असतात आणि आपण
प्रत्येक गोष्टीमध्ये कॉमन एरर्स देऊ. तुमच्या नोट्समध्ये सुद्धा प्रत्येक चॅप्टरमध्ये कॉमन एरर्स असेल. हा एक कॉमन एरर आहे. हे एक वाक्य आहे म्हटलं या ठिकाणी काय आहे बोला. नो एरर. नो एरर सांगा काय आहे. ए बी सी आणि डी असं वाक्य पेपरला आलं तर तुम्ही कशामध्ये काढाल कॉमन एरर. किंवा या ठिकाणी ए असतो, इथे बी असतो, इथे सी असतो आणि नो एरर म्हणजे डी असतो. सांगा कुठे काढाल. तर तो काढायचा शीतल जर करता बी ग्रुपचा असेल. बघा बी ग्रुपचा करता येतो सिंग्युलर नेम प्रॉपर नाउन शीतल. शीतलला डू लागत नाही. काय लागते तर शीतलला डज लागते. शीतल डज नॉट हेल्प मी. शीतल मला मदत करत नसते असं वाक्य. तिसरं वाक्य घ्या. राहुल डज नॉट डू इट. राहुल हे करत नसतो. राहुल डज नॉट डू इट. आता मेन बघा एक मी आणखी घेतो. आय डू नॉट डू इट. आय डू नॉट डू इट. राहुल डज नॉट डू इट. हा जो डू आहे कुठे आला. हा डू आला मेन वर्बच्या जागी. हा मेन वर्ब आहे. हा डू म्हणजे करणे. डू म्हणजे करणे. तर हा डू मेन वर्ब आहे. मात्र राहुल हा करता बीचा आहे म्हणून डज नॉट घेतलं. हा डज हेल्पिंग वर्ब झाला. हा झाला हेल्पिंग वर्ब डज नॉट. कारण नॉट लागेल तो फक्त हेल्पिंग वर्बलाच. आणि आय हा करता ए ग्रुपचा आहे. बघा ए ग्रुपचा करता आहे त्याला काय लागेल डू नॉट. मग हा काय झाला डू नॉट. हा झाला हेल्पिंग वर्ब. म्हणजे वाक्यामधला आय डू नॉट डू इट. हॅलो मिस्टर हाऊ डू यू डू. तर तो हाऊ डू यू डू पहिला डू हेल्पिंग वर्ब आहे. दुसरा डू मेन वर्ब आहे. आय डू नॉट डू इट हा पहिला वर्ब हेल्पिंग वर्ब आहे डू. दुसरा वर्ब मेन वर्ब आहे. इथे राहुल आहे म्हणून डज हा हेल्पिंग वर्ब आहे आणि डू हा मेन वर्ब आहे. हे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. नोट्स काढत चला. मी तुम्हाला वारंवार सांगेल नोट्स काढत चला. मी तर देईलच परंतु तुमचे नोट्स काढत चला. ज्याला कंटाळा येतो व्हिडिओ पाहण्याचा मोठे व्हिडिओ पाहण्याचा त्यांनी व्हिडिओ पाहू नका प्लीज. कारण हे व्हिडिओ बनवलेले आहे जे लोक सिरियस आहे अभ्यासासंदर्भात. ठीक आहे त्यासाठी. आणि हा पूर्ण कोर्स चालू आहे बघा. पहिल्या दिवसापासून मी शिकवून राहिलो. फर्स्ट सेकंड आणि थर्ड लेक्चर आहे. टप्पा गाठायचा आहे आपल्याला 200चा. त्यापैकी तिसरं लेक्चर आहे. हे खूप मोठी प्रोसेस आहे. तर ज्यांना खरोखरच मेन एक्झाम काढायची असेल त्यांनी हा कोर्स घ्यावा. ठीक आहे. आय डू नॉट डू इट. किंवा आपण असं म्हणू शकतो मी जर म्हटलं प्रीतम डज नॉट लाईक इट. प्रीतमला हे आवडत नाही. आय असेल तर किंवा वी असेल तर वी डू नॉट लाईक इट. आम्हाला हे आवडत नाही. एक गोष्ट आहे महत्वाची. डू नॉटला आपण डोंट म्हणूया आणि डज नॉटला आपण मनातल्या मनात म्हणत चला डझंट म्हणूया. डोंट म्हणणे आणि डू नॉट म्हणणे सारखंच आहे. डज नॉट आणि डझंट सारखंच आहे. ठीक आहे ना. तर या ठिकाणी आता आपण त्या पद्धतीने लिहू. मी जर म्हटलं मी सिनेमे पाहत नसतो कसं करावं इंग्लिशमध्ये. आय डोंट वॉच मूवीज. आय डोंट वॉच मूवीज. आणि मला म्हणायचं असेल सीमा मूवी पाहत नसते कसं कराल. सीमा डझंट वॉच मूवीज. ठीक आहे. सीमा मूवीज पाहत नसते. वॉच डझंट आणि डोंट. ठीक आहे. हा डोंट का लिहिला कारण आय हा करता ए ग्रुपचा आहे. डझंट का लिहिला कारण सीमा आहे. ठीक आहे. सीमा करता बी ग्रुपचा आहे. आता आणखी काही गोष्टी असतात मित्रांनो. आता काही गोष्टी अशा असतात की पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह शिकलो, नंतर निगेटिव्ह शिकलो, मग असतात व्हर्बल क्वेश्चन शिकणं. व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच एस्नो टाईप क्वेश्चन. आपण त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. एस्नो टाईप क्वेश्चन म्हणजेच एक टेन्स हा झाला. प्रेझेंट टेन्स पाहून राहिलो आपण. त्यापैकी पहिला कोणता टेन्स आहे
सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, ठीक आहे, सामान्य वर्तमान काळ. यापैकी आपण याला 4 भागामध्ये पाहायचं असते आपल्याला. एक कोणता? अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह. दुसरा कोणता? निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह पाहायचं, लक्ष द्यायचं. तिसरा आहे व्हर्बल क्वेश्चन, म्हणजेच याला आपण एस-नो टाईप क्वेश्चन म्हणतो. आणि चौथा कोणता आहे? चौथा आहे WH क्वेश्चन. ठीक आहे. आता हा आपण व्यवस्थित पाहिला, निगेटिव्ह पण आपण व्यवस्थित पाहिलं. मात्र हे जे 2 गोष्टी आहे, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन, हे आपण सध्या पाहणार नाही आहोत. आपण. तर आपण जेव्हा टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहू, बघा टाइप्स ऑफ सेंटेन्स हे चॅप्टर शिकू, तेव्हा 4 प्रकारचे मेन टेन्स सेंटेन्स आहे. एक आणखी आहे, एक ऑप्टेटिव्ह म्हणून. पहिलं कोणतं असते सेंटेन्स? पहिलं असते असर्टिव्ह. दुसरं कोणतं असते? इंट्रोगेटिव्ह. तिसरं कोणतं असते? इम्परेटिव्ह. चौथं असते एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. आणि 5वं कोणतं असते? एक असते ऑप्टेटिव्ह. परंतु हे 5वं नसते, 4च मेन आहे. हे 5वं याच्यामधला एक भाग आहे. तर आपण हा जो भाग आहे इंट्रोगेटिव्हचा भाग, या इंट्रोगेटिव्ह मध्ये व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन सविस्तर पाहू. आणि त्या अनुषंगानं हा चॅप्टर शिकताना आपल्याला परत एकदा टेन्स हा चॅप्टर रिवाइज करता येईल, कारण आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन शिकायचे आहे. ठीक आहे. हां, इथे आपण स्किप करून देऊ चॅप्टर, कारण याच्यामध्ये जर पडलो आणखी खूप वेळ जाईल आणि इथे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. म्हणून आपण फक्त अफर्मेटिव्ह पाहू, निगेटिव्ह पाहू आणि WH आणि व्हर्बल क्वेश्चन हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत व्यवस्थितरित्या. नोट्स काढायच्या, तुमच्या नोट्स तुम्हाला काढायच्या आहे हा स्वतःच्या. आता काही विशेष गोष्टी, काही कंजंक्शन आले, आपण आता कंजंक्शनवर लक्ष द्या. समजा परत सांगतो, सिंपल प्रेझेंट टेन्स चे रूल्स कोणते आहे? SVO किंवा SV5O. ठीक आहे, V1 आणि V5O तुम्हाला समजलं. कर्त्याचा एक ग्रुप आहे, लक्ष द्या. I, V, यू बोलत चला, दे आणि प्लुरल नेम. इथे काय आहे? ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम. जर करता ए ग्रुपचा असेल तर त्या सर्वांना व्हर्बचं पहिलं रूप लावायचं. बघा, व्ही म्हणजे V1. जर करते बी ग्रुपची असेल तर त्या सर्वांना काय लावायचं आहे? V5 लावायचं आहे. निगेटिव्ह करताना काय लावायचं आहे? ए ग्रुपला डू लावायचा आहे. निगेटिव्ह करताना बी ग्रुपला डज लावायचा आहे. आपल्याला हे सगळं माहित आहे. ठीक आहे. आता मात्र आपल्याला काही गोष्टी माहित नाही. आता काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहे आणि पेपरला वारंवार विचारलं जाते त्या पाहू आपण. ठीक आहे ना? चलो. जर 2 करते, पहिला रूल, जर 2 करते अँड किंवा बोथ अँडने जोडलेले असतील तर पहिला करता, पहिलं वाक्य आहे ही. आपण व्हर्ब घेणार आहोत गो. व्हर्ब घेणार आपण गो. सांगा ही, नंतर काय येणार आहे? ही गोज. बरोबर आहे, कारण ही करता बी ग्रुपचा आहे. मी जर म्हटलं शी, काय येणार आहे? गोज. ही गोज. बघा, ही गोज, V5, ही गोज आणि शी गोज. बरोबर आहे. पण जेव्हा 2 करते अँड किंवा बोथ अँडने मी जोडेल तेव्हा मात्र फरक पडतो. लक्ष द्या. तिसरं वाक्य घेऊ आपण, ही अँड शी. आता काय लिहू सांगा? ही अँड शी. ही अँड शी. अँडचा अर्थ होतो आणि किंवा व, तो आणि ती. मग अशा वेळेस गोज नाही लागत मित्रांनो. या वेळेस फक्त गो लागतो. गो का? कारण ही म्हणजे एक मुलगा, शी म्हणजे एक मुलगी. ठीक आहे. तर जेव्हा ते एकटे राहील तेव्हा ते बी ग्रुपचा करता राहील. बघा, हीला गोज, शीला गोज. पण जेव्हा व्हेन दे गेट टुगेदर अँड
कम टू ए ग्रुप, याला मात्र V5 V1 लागेल. म्हणजे बघा, ही अँड शी, तो ही गोज, शी गोज, आणि ही अँड शी गो. का? कारण एकटे असताना ते बी ग्रुप मध्ये होते. जेव्हा ते एकत्र आले तेव्हा ते सिंग्युलर नेम राहिले का? नाही, ते झाले प्लुरल नेम, अनेक वचन. एक मुलगा एक मुलगी इकडे आले, ते एकत्र येणार आणि ते होणार प्लुरल नेम. आणि मग मी काय म्हणू? बॉयज अँड गर्ल किंवा ही अँड शी. या ठिकाणी काय लागणार आहे? गो, फक्त गो बरोबर. जर तुम्ही असं लिहिलं ही अँड शी गोज, तर हे वाक्य चुकीचं आहे. असेच छोटे छोटे प्रश्न पेपरला येतात. तर या ठिकाणी हे चूक आहे आणि याच्या ठिकाणी काय पाहिजे आहे? गो पाहिजे. का पाहिजे गो? कारण दोन कर्ते अँड ने जोडलेले आहे. मग तो करता सिंग्युलर नेम असो, सिंग्युलर असो की प्लुरल असो, किंवा तो सिंग्युलर प्लुरल असो किंवा प्लुरल सिंग्युलर असो, अँड ने जोडले ना, तर मग तो गोज, इथं गो लावायचा. समजलं? चलो पुन्हा बोथ अँड सारखंच बोथ अँड आहे. अँड म्हणा किंवा बोथ अँड म्हणा, जर दोन करते अँड ने जोडले. आता आपण बोथ अँड ने पाहू. बोथ कुठे वापरायचं? बोथ अँड, बोथच्या वाक्यात कधी पण अँडच पाहिजे, लक्ष ठेवायचं. हा, बोथ राहुल अँड साक्षी, बोथ राहुल अँड साक्षी. आता बोथ आणि अँड आपला रूलच आहे. बोथ राहुल अँड साक्षी, तर मग काय लागेल? गोज लागेल की गो लागेल? सांगा उत्तर. फक्त गो लागेल. बघा, फक्त काय लागेल? फक्त गो लागेल. का बरं गो? कारण राहुल अँड साक्षी दोन करते कोणतेही असो, सिंग्युलर असो, प्लुरल असो, सिंग्युलर प्लुरल किंवा प्लुरल सिंग्युलर असो, कोणीही असो, ते अँड ने जोडले ना, तर मग तुम्हाला वर्बचं इकडे पहिलं रूप लावायचं आहे. V1 गो लिहायचं आहे फक्त. समजलं? चलो, आता जसं आपण अँड आणि बोथ अँड पाहिलं, तसं आणखी आहे. ॲज आहे, ॲज वेल ॲज आहे, किंवा विथ आहे, अलॉंग विथ आहे, अकॉम्प्लिश विथ आहे, भरपूर गोष्टी आहे, त्या आपण पाहूच. ठीक आहे. आता आणखी याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे. आता मला फक्त फास्ट सांगा, आजचा क्लास संपतोय आपला थोड्या वेळात, 2-5 मिनिटांमध्ये. ही गोज, शी गोज, ही अँड शी गोज, बरोबर आहे. ही अँड नो वन काय लागेल? ही म्हणजे एक माणूस आहे, नो वन म्हणजे कोणीच नाही आहे, मग काय लागेल? गोज लागेल. गोज लागेल. का बरं गोज लागेल? कारण तो हिला आहेच ना, ही एकतर आहेच ना. पण जेव्हा मी नो बॉय अँड नो गर्ल असं म्हणतो, नो बॉय अँड नो गर्ल, आता मात्र काय लागेल? नो बॉय कोणीच नाही आहे, नो गर्ल कोणीच नाही आहे, ही अँड नो वन गोज लागलं. ठीक आहे, एक आहे म्हणून गोज लागलं, अदरवाईज गो राहिला असता. इथे जर कोणीतरी असतं, इथे एक माणूस मौजूद आहे, इथे कोणीच नाही आहे, म्हणून काय लागलं? फक्त गोज लागलं. गोज का? एकच माणूस आहे ना. दोन माणसं असले, ही अँड शी असती, तर मग गो आलं असतं. परंतु जेव्हा ही अँड नो वन किंवा नो बडी म्हणतो, तेव्हा फक्त काय येते? गोज येते. तसं नो बॉय अँड नो गर्ल म्हटलं, दोन करते जरी अँडने जोडलेले असले, पण तरीही करते नाही आहे, तिथं झिरो करते आहे. झिरो आणि झिरो दोन होते काय? नाही. झिरो आणि झिरो एक होते काय? नाही. झिरोच राहते. झिरो म्हणजे नन, काहीच नाही. आणि नन कोणत्या ग्रुपला आहे? तर आपण काल पाहिलं, काल म्हणजे आपण या दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहिलं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तर नन कुठे येतो? तर तो नन येतो बी ग्रुपमध्ये. नन कोणीच नाही, आणि म्हणून त्याला काय लागेल? त्याला लागेल V5, म्हणजे नो बॉय अँड नो गर्ल गोज. इथे दोन करते आपण अँड जोडले. बघा, ही पहिले आपण म्हटलं ही गोज, नंतर आपण म्हटलं शी गोज. पण जेव्हा आपण ही अँड शी म्हटलं, तेव्हा काय केलं? फक्त गो केलं. आणि उत्तर काय सांगितलं आपण? का केलं भाऊ असं? तर दोन करते आपण अँड ने जोडले होते, म्हणून तिथं गो केलं.
पण दोन करते आहे ते प्रत्यक्ष अस्तित्वात आहे म्हणून गो केलं बरोबर आहे. पण मी जर म्हटलं नो वन अँड म्हणजे नो बॉय अँड नो गर्ल, मग काय लागेल गोज. का बरं? कारण नो नो म्हणजे झिरो आहे, कोणीच नाही आहे, नन आहे. नन म्हणजे करता बी ग्रुपचा आहे आणि म्हणून त्याला काय लागलं V5 लागलं. ठीक आहे, हा झाला अँड आणि बोथ अँडचा रूल. आपण समोर आणखी रूल पाहू सिम्पल प्रेझेंट टेन्सचेच. तर भेटूया आपल्या चौथ्या व्हिडिओत. ठीक आहे, आणि हे व्हिडिओज मित्र हो पाहत राहा. खूप छान कोर्स आहे. आतापर्यंत फक्त मी अमरावती शहरामध्ये शिकवत होतो, परंतु या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातल्या सगळ्या गरजू मुलांपर्यंत मी पोहोचणार आहे. आपला हा आवाज आणि आपल्या ह्या चांगल्या पद्धतीनं बनवलेल्या नोट्स पोहोचणार आहे. आजपर्यंत तुम्ही या पद्धतीचं कधीच कुठेच शिकलेलं नसाल आणि आता या कोर्सच्या अनुषंगाने शिकाल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. इतर मित्रांना पण सांगत राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू. नमस्कार.